श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2025 या वर्षाचे शेवटचे 2 दिवस अत्यंत खास आहेत, कारण या वर्षाची अखेर एकादशी तिथी होत आहे. 30 डिसेंबर रोजी अखेरची पुत्रदा स्मार्त एकादशी आहे, तर 31 डिसेंबर रोजी 2025 मधील शेवटची भागवत एकादशी आहे. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. सनातन परंपरेत भगवान विष्णू यांना विश्वाचे पालनकर्ते मानले जाते. भगवान विष्णू यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होऊन इच्छा पूर्ण होते. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत करणं अत्यंत फलदायी मानले जाते. पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 30 डिसेंबर रोजी सकाळी 7:50 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 ही तिथी समाप्त होईल. यानुसार 30 डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण केले जाईल. 31 डिसेंबर रोजी दुपारी 1:48 पासून दुपारी 4 दरम्यान व्रताचे पारण करू शकतात. वैष्णव परंपरेनुसार 31 डिसेंबर रोजी एकादशीचे व्रत करणारे भाविक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:12 पासून ते सकाळी 9:24 पर्यंत व्रताचे पारण हे करू शकता. हिंदू मान्यतानुसार संतती इच्छित असणाऱ्या लोकांनी आवर्जून पुत्रदा एकादशीचे व्रत करावे. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने आनंद, शांती, सौभाग्य मिळते. भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. पुत्रदा एकादशीचं व्रत वर्षातून 2दा पाळले जाते. पहिले श्रावण महिन्यात आणि दुसरे पौष महिन्यात. धार्मिक श्रद्धेनुसार जी व्यक्ती पुत्रदा एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीला आपत्य प्राप्तीसाठी येणाऱ्या समस्या दूर होतात, तसेच मुलांना दीर्घायुष्य लाभते. मुलांना चांगले वर्तन, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत अतिशय उत्तम मानले जाते. जो भक्त खऱ्या श्रद्धेने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं पूजा करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या मुलांच्या सर्व अडचणी दूर होणारच आहेत. कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची, तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं. तरी म्हणूनच आपल्याला आवर्जून पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात, किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू गायीला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी. पिवळ्या वस्तू ह्या श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि गायीला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील
गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. किंवा गाईला तुम्ही अगदी हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो. बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय आणि करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना तर करावा लागतच नाही, पण शारीरिक आणि मानसिक त्रासापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून गायीच्या दोन्ही डोळ्यामध्ये पाहायचं, कारण गायीच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो. यामुळे आपल्याला आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.